नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, आज आहे भाऊबीज आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला भाऊबीजच्या खूप 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 शुभेच्छा। तर इकडे आमची तनिष्का माझ्या बाजूने बसलेली आहे आणि तिचे पप्पा। काय झालं तानू? का जन्म त्यानंतर मला घेत नाही, तू घेते मी तुला, शांतता। आणि आज आमचं घर खूप शांत आहे कारण की कालच मिहू गेलेली आहे तिच्या आजीकडे आणि तिकडनं जाणार आहे मग कंचनताईकडे। कंचनताई आज येणार आहेत रात्री 10-10:30 वाजेपर्यंत कंचनताई इथे येतील। तर म्हणून मग आमचं घर आहे ना खूप शांत झालेलं आहे, त्याच्यामुळे आमची तनिष्का पण खूप शांत झाली। नाहीतर मिहू असते ना तर त्या दोघींच्या खूप मस्त्या चालू राहतात। तानू बघा किती शांत झाली, तसे तर ती शांत आहेच म्हणा तिच्या पप्पांसारखी, पण तिची दिदी नाही आहे त्याच्यामुळे ती आणखी शांत झाली आहे ना तानू? दोघांची जोडी झाली की मग खूप मस्त करतात। हो, खूप मस्त करतात। हा घेते बरं तुला। तर चला, आज मला जायचं आहे माझ्या आईकडे, तर माझ्या दादाला अक्षित लावायला। तर लवकर तयारी करते आणि निघते कारण की आता 5:30 होत आहे। पण अगोदर मी चंद्राची पूजा करणार आणि त्याच्यानंतर मग निघणार। फ्रेंड्स, आता तयारी झालेली आहे, तर वेळ आहे आणखीन आईच्या इथं जायला कारण की आणखीन चंद्र निघाला नाही आहे। अगोदर चंद्राची पूजा करणार, त्याच्यानंतर मग मी आईची इथं जाणार। आणि तसं पण आता आमची तनिष्का ना ही झोपलेली आहे, तर तिची झोप होऊ देते, मग ती उठल्यानंतर मग तिचे पप्पा तिला खाली घेऊन येतील। तर आज मी विचार केला की बा मी साडी वेअर करणार, पण कशाचं इतका वेळ नव्हता माझ्याकडे कारण की तनिष्का खूप चिडचिड करत होती, म्हणून मी आहे ना हा ड्रेसच वेअर केलेला आहे। तर आता संध्याकाळ होत आहे, तर खाली आईने सर्व दिव्यांमध्ये आहे ना तेल टाकून दिलं होतं, तर आता सर्व दिवे लावून देते आणि पूर्ण अंगणामध्ये लावते। त्याच्यानंतर मग चंद्र निघाल्यानंतर पूजा करणार चंद्राची, त्याच्यानंतर मग मी जाणार आहे माझ्या आईच्या इथे। तर चला आता खाली जाते मी। तर फ्रेंड्स, आता तयारी तर झालेली आहे। मी वाट पाहत होती की बा चंद्र केव्हा निघणार, पण कशाचं खाली काही चंद्र दिसत नव्हता, म्हणून मी आली टेरिसवर। तर चंद्र अजून पण निघाला नाही आहे, चांदणी निघालेली आहे पण चंद्र आणखीन दिसत नाही आहे। तर टेरिसवर आल्यानंतर इथे छान वाटत आहे कारण की सर्वीकडे ना नुसतं लाईटिंग दिसत आहे मला आणि फटाक्याचे आवाज पण येतात बघा। हां, तर आता आज तर आमची इथं फटाके फुटणार नाही आहे कारण की आज कल्याणीताई आणि कंचनताईला म्हणजे यायला वेळ लागणार आहे। तर आम्ही भाऊबीज आहे ना हे उद्या करणार आहोत, उद्या संध्याकाळी। तर उद्या संध्याकाळी आम्ही मस्तपैकी फटाके फोडू। तर चला, आणखीन काही चंद्र दिसत नाही, मी खाली जाते, आईला सांगते, आई वाट पाहत असणार माझी। तर इकडे आईने ताट पण काढून घेतलेलं आहे चंद्राला ओवाळण्यासाठी। इकडे नारळ, केळं, पाणी सर्व तयारी करून ठेवलेली आहे। आणि आज आईने मस्तपैकी फुलांची बनवलेली आहे धूपबत्ती, म्हणजे जे महालक्ष्मीचे हार होते ना, तर आईने त्याच्या सर्व जे पाकड्या होत्या त्या पूर्ण थांबतो पण त्याला वाळू घातल्या, त्यानंतर मग त्या सोकल्यानंतर भाजल्याच नाही त्या, आणि त्याच्या मग अशा धूपबत्त्या बनवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये काय काय टाकलं तुम्ही? कापूर, हां, राळ, आपलं हे शुद्ध तूप, हां, लवंगा टाकल्या। अच्छा, म्हणून ते सुगंधही छान येऊन राहिला त्याचा। तूप टाकलं त्याच्यात, तूप, अच्छा। आणि काही जाळलेल्या पण आहे, याचा पण सुगंध येऊन राहिला। राळ गिळ होती ते म्हणून ते पेटून दिलं। अच्छा, चांगलं आहे ना। चंद्र निघून नाही राहिला, आम्ही किती वेळची वाट पाहून राहिलो आम्ही। सर्वीकडे दिवे लावून दिलेले आहेत, चांदणी निघाली पण चंद्र काही दिसून नाही राहिला। चांदणी दिसून राहिली, किती वेळची दिसून राहिली चांदणी, नाही तर का चंद्रच नाहीये। चंद्र आज झोपलेला आहे, 6:30 वाजले। हो ना, अजूनपर्यंत चंद्र निघाला नाही आहे, 6:45 वाजले। आखरी आमची तनिष्का पण झोपीमधून उठली, तिची काही तयारी जास्त केली नाही, फक्त फ्रॉक घालून तिला पावडर पण नाही लावली तिच्या चेहऱ्याला, ना भांग केला बघा, झोपेतून उठली तर चला लवकर जाऊ आणि लवकर येऊ। आई तुम्ही इथं थांबा, आता वाट पा, चंद्राची वाट पाहतो। हो, आम्ही येतो लवकर जाऊ। चला मग फ्रेंड्स, आता पोचलेली आहे मी आईकडे। ॲक्च्युली मदत आम्ही थांबलो होतो मार्केटमध्ये कारण की तनिष्काचा ड्रेस घ्यायचा होता, तर दादानी तनिष्कासाठी मस्तपैकी ड्रेस घेतलेला आहे। तर ड्रेस मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार। तर मार्केटमध्ये इतकी गर्दी होती आणि दुकानमध्ये त्याच्यापेक्षा जास्त गर्दी होती, ते आता तनिष्का रडत होती, तर त्याच्यामुळे दादा तिला बाहेर घेऊन दिलेला आहे। तर बस आता दादाला ओवाळू, त्यानंतर जेवण करू आणि लवकर मग घरी निघून जाऊ कारण की आता वाजलेले आहे 8:15। आणि ते रडून राहिलं म्हणून माहिती आहे, ते खूप रडते ना। तर चला मग आता लवकर ओवाळू, त्यानंतर मग घरी निघू।
हो अच्छा मिठू मिठू म्हणते मिठू मिठू रांगोळी मोडली ताणून तिच्या भावाला ओळायचं आहे की खेळायचं काम ते समजून घे चला खेळात बिझी आहे हा हे बघ दादा चला आपण आता ओवाळायचं आहे आशुताई हेल्प करा आमचं तांबी पकडा हा या इकडनं इकडून हा बसायचं रक्षाबंधनच्या वेळेस मजा असली पहिली हा ये रे दादा हा उभी राहा आता अक्षय असं घ्यायचं हा पेढा देतो मी पेढा तुझाच आहे तो हा उभी राहा हा उभी राहा घे उभी राहा हा पकड नाही नाही ते तशीच उभी राहते आपल्याला हा यांनी ओढायचं थांब करू हा हातला बघ हा पुढच्या वर्षी ओवाळते ते बरोबर थांब तनू मस्त वाढते हा हा घे तू खाऊन घे पहिले पेढा मग दादा दे हा खाऊन घे पूर्ण हा हा चल हात ना असू दे घे दादा आई ओढायचं असते चला आता पाय देऊ ना दादा पाय लागायचा हा हा पेढा देतो ना पेढा मला पाय बस हा आता एक दुसरा असं काम चालू पेढे खाऊ हा पेढ सरळ चला आता या दादा ना ठीक आहे दादा एकाच हाताला देते असे हा देतो यार तनू असं नसते करत ना हा ये दादा ये पुढे सरा या वर्षी हो ना आता लावला ना मी आता बस झालं आता आपल्याला ओढायचं आहे माझं जीवन पुढच्या ओढतो सुबस हात लावला ना थोडा उभी राहते हा तू उभी राहते ते जास्त हे करतो थांब ना तनू पाय काढ बाहेर काढ हा तनूच्या वरचा तनूची मम्मीच ओवाळते आहे ना दादा कुठे चालत फिरा नाही आता पेढा चालते का दादा ना काय पेळाचा तेच हा करते असं नसते कोणी खाऊन घे काहीच समजत मोठी आहे हो घे तनू घे ना हा घे जर हाय तनू चल आता जे करायचं बरं घे त्याच्यात पाय दाखव पाय दाखव हात तसा असतो हा आपण दादाच्या हा चला झाली तनूची भाऊबीज घे ना हा हा घे किती पेढा चालते पेढा इतका आवडते गोडच आवडते काय छान खाते चला आता झाली तुझी भाऊबीज 2 भावांची झाली आता 3 भाऊ आले आणखी कनिष्काचे भाऊच नाही आले म्हणून आहे ना आहे ना तनू हा ना हे दादा केव्हा येतात दादा तनूचे मोठे भाऊ केव्हा येतात ते 2-3 दिवसानंतर येणार आहे आणि तो छोटा दक्षू तो काय माहिती दक्षू कधी केव्हा येते ते विचार काय कोणाला माहित आहे
मी इथं झोपायची याच्यात पाहायची तिथून आरसा असा याचा नसा सूर्य अशा पद्धतीने ते विचार करून राहिले आपण इथंच होतो. चाललो मी चल जा मामासोबत जा. चाललो मग लढू नाही हा